तानाजीरावांचा धडा शिकवत असताना एक मुलगी उभा राहते आणि म्हणते की नाही नाही, तानाजींच्या आधी 2 वेळा सिंहगड स्वराज्यात बापूजींनी आणला होता. आपल्याकडे इतके कमाल विभूती होऊन गेलेले आहेत की त्यांनी केलेलं काम ऍब्सॉर्ब करून त्याचं गेमिफिकेशनसाठी आम्हाला अजून 4 वर्ष लागतील. की गणित, विज्ञान हे शिकलं की डॉक्टर, इंजिनियर होता येतं. इतिहास का महत्वाचा आहे? महाराष्ट्रातल्या अगदी मेहकर पासून तर फलटण पर्यंत, फलटण नंतर पुण्यापर्यंत वेगवेगळ्या ठिकाणी तुमचं जे बालपण गेलं किंवा जे जडणघडण तुमची झाली, तर ह्या विविधतेमध्ये, ह्या प्रवासामध्ये पण कुठेतरी आहे असं वाटतं. 90% मोठ्या माणसांना 90% शिवरायांचा इतिहास माहिती नाहीये. मित्रांनो, आजचा पॉडकास्ट एकदम वेगळा आहे, आगळा वेगळा म्हणेन मी त्याला. त्याचं कारण आहे, अशा व्यक्तीची मुलाखत आजच्या पॉडकास्टमध्ये आपण घेतलेली आहे की ज्या व्यक्तीने आपल्या मुलाला इतिहास, प्रत्यक्ष इतिहास कशा पद्धतीने चांगल्या पद्धतीने शिकवता येईल यासाठी एका इनोव्हेटिव्ह आयडिया त्यांनी ती तयार केली आणि तिथून त्यांचा प्रवास सुरू झाला. तो त्यांना स्वतःला एका उद्योजकापर्यंत, एका स्टार्टअप पर्यंत तो प्रवास घेऊन आलेला आहे. ह्या सगळ्या प्रवासामध्ये ज्याची सुरुवात लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये झाली. तुम्हाला माहिती आहे, आपण सगळेजण घरात होतो आणि त्यावेळेस त्याची सुरुवात झाली. आज त्यांनी जवळजवळ 150 असे गेम तयार केलेले आहेत. त्या गेमच्या माध्यमातून इतिहासाचं भान आपल्या मुलांमध्ये तयार होतं. नुसतं तयार होत नाही, तर त्या इतिहासामध्ये सहभागी होऊन हे भान तयार होतं. आणि म्हणून आजचा पॉडकास्ट एकदम वेगळा आहे. संपूर्ण पॉडकास्ट बघा आणि यस, चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा. अनिरुद्ध राज देरकर सर आपल्यासोबत आहेत. सर, रिअल टॉक मध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. खूप खूप आभार मला इथे बोलवल्याबद्दल. मी येस सर. कमालीचा उत्सुक आहे की आपली चर्चा कोणत्या कलाने पुढे जाणार आहे. मला सगळ्यात पहिल्यांदा हे समजून घेण्यामध्ये खूप इंटरेस्ट आहे की हा जो गेम आहे, मावळा नावाचा जो गेम आहे, तर याची सुरुवात मुळात पहिल्यांदा तुमच्या डोक्यात ही जी आयडिया आली ती कशी आली? मुळात ना एज्युकेशनल टॉयज हे जे प्रकरण आहे त्याच्यामध्ये स्टेम असं खूप मोठ्या लोकांनी ठरवून ठेवलेलं आहे की सायन्स, टेक्नॉलॉजी, इंजिनिअरिंग आणि मॅथमॅटिक्स हो, हो. हे 4 गोष्टी शिकवणारे खेळ हे एज्युकेशनल टॉयजच्या कॅटेगरीमध्ये येतात. अ, मला पहिल्यापासून खूप आधीपासून असा प्रश्न कायम असायचा की आपल्या शाळांमधून ना की इतिहास हा विषय अभिनव पद्धतीने शिकवण्यासाठी माध्यमं नाहीयेत. बरोबर. तुम्ही पृथ्वी सूर्याभोवती कशी फिरते प्रोजेक्टरने दाखवू शकाल, पण अबॅकसने मॅथ्स दाखवाल. तुम्ही बरोबर. इतिहास कसा शिकवणार आहात? मग बरोबर. शिकवणाऱ्या शिक्षकाच्या क्षमतेवरती तो इतिहास कसा पोहोचणार याच्यावरती आहे. त्यात आपला अभ्यासक्रम अनेक वर्ष आपण ब्रिटिशांनी ठरवून दिलेल्या अभ्यासक्रमाचाच भाग बरोबर. बनलो आहोत आणि हो. तुम्ही आम्ही सुद्धा तहाची कलमं घोकत, कुणाचा मुलगा कोण हेच हो. पाठ करण्यात घालवलेलं आहे. आणि तो प्रेरणा द्यायला हवा, हो. ही प्रेरणा अभ्यासक्रमातून मुलांना भेटल्यानंतर देत नाही असं दिसतं. मग इतिहास खेळता-खेळता शिकवता आला तर? खेळणी मुळात हे एकमेव असं माध्यम आहे ज्यात मन, बुद्धी आणि शरीर हे सर, थोडंसं इंटरप्ट करू? येस. मला पहिल्यांदा हे सांगा हां. की गणित, विज्ञान हे शिकलं की डॉक्टर, इंजिनियर होता येतं. इतिहास का महत्वाचा आहे? वाह! सगळ्यात मोठा मला जो अडचणीची गोष्ट वाटते हं. आपल्या शिक्षण व्यवस्थेतली, आपण त्यांना विषय शिकवतो. आपण त्यांना का शिकवतोय हे कारण सांगत नाही. बरं. बरोबर? गणित मुलंच अंदाज लावतात, की बाबा पुढे-मागं हिशोब करायला बरा पडतो. विज्ञान तुम्हाला जगाच्या बरोबर ठेवण्यासाठी काम येतं. इतिहास का शिकवायचा? हो, हो. कधीच कुणीच शिकवत सांगत नाही, की बरोबर. त्यामुळे इतिहास हे करियर म्हणून करणारी मुलं फार कमी. बरोबर. मुळात ज्या गोष्टीचा आपण प्रचंड बोस्ट करतो, प्रचंड आवडीचे शब्द आहेत लोकांचे. कुठले? मराठी अस्मिता, हो. राष्ट्रप्रेम. अ, मी काहीतरी होतं ते तिरंगा किंवा राष्ट्रगीत घडताना ना बरोबर आहे. काहीतरी आपल्यामध्ये होतं आणि वी स्टार्ट पेइंग रिस्पेक्ट. मुळात तो आदर, राष्ट्रप्रेम, राष्ट्राबद्दलची भावना, आपण कुणाचा वारसा चालवतोय, हे मुलांमध्ये रुजवण्यासाठीचं एकमेव माध्यम इतिहास आहे. आपल्या देशातला ब्रेन ड्रेन जो आहे ना, की हो. देहाकडून देवाकडे जाताना मध्ये देश लागतो आणि त्या देशाचं आपण देणं लागतो. सावरकरांचं सुंदर वाक्य आहे. बरोबर. हो, पण कसं? हं. देणं कसं लागतो? बरोबर. हेच आपण शिकवत नाही. जे इतिहासाने करणं अपेक्षित आहे. हो. सेल्फ प्राईड किंवा तुमचं स्वत्व ज्याला म्हणतात, हो. ते सांगण्याचं काम इतिहासाने केलं पाहिजे. आता तुम्ही आठवून बघा आपल्याला इतिहास कसा शिकवला आणि त्या इतिहासाने ते साधलं का? हं.
तो मिझरेबली फेल होतोय आणि आता अभिनवतेच्या मागे लागता बरोबर. आपण अभ्यासक्रम जे बदलतोय ते एकेका पॅराग्राफमध्ये तुम्ही जर शिवछत्रपतींसारखा महानायक हो. एका पॅराग्राफमध्ये सांगणार असाल अकबराच्या एका पॅराग्राफच्या खाली, हो. तर आपली मुलं डिप्राईव्ह करतोय आपण त्याचसाठी. मग ही मुलं जातील ना छान अमेरिकेत एखाद्या कंपनीचे सीईओ बनतील आणि आई-वडील इकडे 70-80 वर्षाचे होऊन संपून जातील. ती मुलं शेवटच्या विधींसाठी पण परत येणार नाहीत आणि तुम्ही तक्रार करत बसाल, की "का नाही हो येत तो परत? त्याला काहीच कसं नाही वाटत?" त्याला काही वाटत नाही. कारण की त्याला तुम्ही योग्य वयात रुजवलंच नाहीये. बरोबर. हे रुजवण्याचं काम करण्याची क्षमता इतिहास आणि आपण सिंगापूर नाही आहोत. आपल्याला अतिशय जाज्वल्य, गौरवशाली इतिहास लाभलेला आहे आणि बास झालंय WhatsApp युनिव्हर्सिटीवरनं लोकांचे WhatsApp पीठातनं तरुण एज्युकेट करण्यापेक्षा अगदी तुम्ही सर लहान एका वाक्यामध्ये म्हणजे आजचे जे प्रॉब्लेम आहेत, त्याची मुळं कशी इतिहासात लपलेली आहेत, हे तुम्ही समजावून सांगितलं अगदी, खूप अगदी. सुंदर पद्धतीने येस. आणि शिक्षणाच्या माध्यमातून ही मुळं येतात. येस. आपण मूळ प्रश्नाकडे जाऊ. सॉरी Yes. तुम्हाला इंटरप्ट केलं, पण मला नाही, ते काहीच गरजेचं हरकत वाटलं. सो हा प्रश्न मुळात मी जे सुरुवातीला बोलत होतो, की हा प्रश्न आहे हे माहिती होतं. पण रोजच्या पेचेक टू पेचेक आणि घरच्या जबाबदाऱ्यांमध्ये कुणीतरी काहीतरी ह्याच्यावर करेल असं कायम वाटायचं. लॉकडाऊन लागला आणि लक्षात आलं, की यार आपल्याला भरपूर वेळ मिळालाय आणि रेडीमेड गिनी पिग आमचं घरीच होतं. माझा 5 वर्षाचा मुलगा. मग त्याच्याबरोबर ज्यावेळी या आकाशात उडणाऱ्या, भिंतीला उलट्या लटकणाऱ्या, मनगटातनं जळमटं सोडणाऱ्या सुपर हिरोज, पाश्चात्य काल्पनिक सुपर हिरोचे चित्रपट पाहिले आणि त्याच्या क्षमतेचा अंदाज आला. ज्या गोष्टी माझा मुलगा आत्ता करतोय त्या मी 8वीत करत होतो. म्हणजे हो. इव्हॉल्युशन थांबलेलं नाहीये. शेपटी जडून गेली म्हणजे इव्हॉल्युशन थांबलं नाही. बरोबर. माझी आई सांगते, की मी 9व्या दिवशी हो. मूठ उघडली होती. जन्मानंतर 9व्या दिवशी मी मूठ उघडलेली. माझ्या मुलाने पहिल्या दिवशी बोट पकडलं होतं. सो ह्या सायन्स आहेत. ही पिढी इव्हॉल्व्ड आहे. बरोबर. यांना जर तुम्ही चांगली माध्यमं दिली तर त्यांची आत्मसात करण्याची क्षमता भन्नाट आहे. मग म्हटलं, की यार आपण काहीतरी केलं पाहिजे. हाताचा वेळ होता. हो. मग 2 गोष्टी त्याला आपल्या स्वराज्य योद्ध्यांबद्दल सांगितल्या. काय आपली जी असतं, जी माहिती असतं सर्वसामान्यपणे तानाजी, बाजीप्रभू, सुदैवाने 3-4 जण तरी आपल्याला तरुण होईपर्यंत 3-4 जण तरी माहिती माहित असतात. असतात. त्याचा इंटरेस्ट खूप वाढला. मला लक्षात आलं, की त्याचा कलच त्याकडे आहे आणि आता आफ्टर 4 इयर्स मला माहिती आहे, की आपल्या राष्ट्राच्या सगळ्याच मुलांचा कल हा आपला इतिहास शिकण्याकडे आहे. त्यांना समजून सांगणं अवघड आहे. त्यांना बरोबर. खूप सहज हो. बाजीप्रभू, मुरारबाजी हे लोकं कळू शकतात. बरोबर. मग मी अभ्यास सुरू केला. मग Amazon चालू होतं. भरपूर पुस्तकं मागवली आणि खूप डोळे उघडले, की अरे आपला किती जाज्वल्य मोठा इतिहास सांगितलाच जात नाहीये. बरोबर. हे पुतळे उभे करणे आणि रस्त्यांना नावं देणे, पडले की त्याच्यावरनं भांडणे, ही मोठी माणसं करत राहतात. बरोबर. दुर्दैवाने वोट बँक नसल्यामुळे लहान मुलांकडे होते दुर्लक्ष. बरोबर. हेच एक कारण आहे, की आपल्याला सगळ्यात कमी गतीने बदल झालेले एकमेव विभाग म्हणजे शिक्षण विभाग आहे. बरोबर. फक्त झाडातनं आपण सिमेंटच्या ह्याच्यात हो, गेलो, हो. पण शिकवायच्या पद्धती काही आधुनिक झाल्या नाहीत. बरोबर. मग तो एक एज्युकेशनल गेम, की आपण खेळता-खेळता कळलं तर, हो. असं म्हणून एक संकल्पना राबवली गेली. हं. त्याला मूर्त स्वरूप आलं आणि तो दिवस आणि आजचा दिवस. अच्छा, फरक झाला. तर मला हे पण इथं विचारायचं आहे तुम्हाला, की हा जो इनोव्हेटिव्हनेस आहे, जो तुम्ही आणला, हा इनोव्हेटिव्हनेस ह्या गेमच्या रूपानंच पहिल्यांदा आला, की तो आधीपासून तुमच्यामध्ये कुठेतरी होता? अ, मला मुळात ह्या क्षेत्रात जे पर्पज सापडणं म्हणतात, ते हो. मला ॲट द एज ऑफ 35 मला झालं. पण त्याच्या आधी माझा व्यवस्थित कॉर्पोरेट एक्सपिरियन्स आहे. बरं. मी इन्स्ट्रुमेंटेशन इंजिनिअर आहे अच्छा. आणि आता तुम्ही विचारल्यानंतर मागं वळून बघितलं, की वाटतं की नाही आउट ऑफ द बॉक्स किंवा धपाक-थपाक तेच काम करणं ना, हे हो. थोडंसं वृत्तीच्या विरुद्ध आहे माझ्या असं मला वाटतं. बरं. आणि काहीतरी आपण भारी करू, काहीतरी वेगळं करू शकतो का? हो. की बाबा तीच गोष्ट आपण वेगळ्या पद्धतीने केल्याने आउटकम बेटरमेंट होऊ शकते का आउटकममध्ये? बरोबर. असा कल होता आणि मी कायमच म्हणजे मशीन प्रोग्रॅमर म्हणून सुद्धा काम करताना हो. वेगळ्या मेथड्स अवलंबल्या आहेत. आता ते खूप जुनं वाटतं, की अनेक दशकं उलटून गेली असा भास होतो. बरोबर. कारण की क्षेत्र खूपच बदललं. बरोबर आहे. पण इनोव्हेटिव्ह किंवा वेगळं काहीतरी करायची इच्छा कायमच होती. होती. आणि ती तयार होण्यामध्ये तुमचं बालपण तुम्ही जसं मगाशी आपण गप्पांमध्ये होतो, तुम्ही सांगितलत, की महाराष्ट्रातल्या अगदी मेहकर पासून तर फलटणपर्यंत, फलटणनंतर पुण्यापर्यंत हो.
वेगवेगळ्या ठिकाणी तुमचं जे बालपण गेलं किंवा जे येस. जडणघडण तुमची झाली, तर ह्या विविधतेमध्ये, ह्या प्रवासामध्ये पण कुठेतरी आहे असं वाटतं? वाह! वाह! खूपच. मला त्यामुळे ना मी खूप सेफ खेळतो. अच्छा. म्हणजे एखादा आता पूर्ण कर्मभूमी पुणे आहे. हो. त्यामुळे पुणेकरांवर कोणी टीका केली, की मी म्हणतो, "नाही, नाही, मी तर फलटण माझं हां. पश्चिम महाराष्ट्र आहे. मी पुण्याचं नाहीच आहे." हां. इकडे कोणी काय बोललं, मी सांगतो, "मी माझं मूळ गाव आमचं विदर्भातलं." त्यामुळे मी व्यवस्थित निर्दोष सगळीकडनं सुटतो. मी सुटतं. कुठलाच नाही आहे, त्यामुळे सगळीकडचा आहे. हां, हां. माझ्या पहिल्या जॉबमध्ये सुद्धा मला प्रत्येक राज्यात राहता आलंय. बरोबर. आणि मला असं वाटतं, की माझ्या पूर्ण आजपर्यंतच्या शिक्षणामधला सगळ्यात उत्तम शिक्षक हा तो अनुभव होता, बरोबर. की ज्यावेळी तुम्हाला सकाळी 7 वाजता लुधियानाच्या ओव्हरब्रिजच्या खाली लागणाऱ्या टपरीवरती काय माहोल असतो हां. ते, हो. आणि कुठे कुन्नूरला सकाळी-सकाळी बस पकडताना लोकं कसे गजऱ्याचा वास मोगऱ्याच्या, हो, हो. हे अनुभवातनच येऊ शकतं. आणि तुम्ही मला मगाशी हे सांगत असताना आगरकरांचं जे उदाहरण दिलं, हो, हो. जसं मला ते मोठी-मोठी माणसांची नावं घेतोय आपण. हो. कुठेही आपण पॅरलल्स ड्रॉ करत नाहीये, नाही, नाहीतर नाही. लोकांना काहीतरी भलतंच वाटायचं. हां. पण मला ती गोष्ट खूप आवडते, की ज्यावेळी गांधीजींनी म्हटलं, की मला आता लोकांना सामोरे जायचंय दक्षिण आफ्रिकेतनं आल्यानंतर, त्यावेळी त्यांना सांगण्यात आलं, की नको, तुम्ही आधी देशाटन करा. हं. गांधीजी आधी त्याच कपड्यात म्हणजे सूटबुटातच बोलायला उभं राहणार होते. ओके. त्यांनी ते सोडलं ज्यावेळी त्यांनी ती गरिबी बघितली. बरोबर. पंचा आणि धोतरावर गांधीजी येऊ शकले कारण की बरं. त्यांनी उघडी लोक पाहिली आपल्याकडची. ती गरिबी जाणवल्यानंतर त्यांनी तो बदल केला. येऊ सो देशाटन हे शिकवतात शिवछत्रपतींनी. हो. जर त्यांनी सर्वसामान्य लोकांच्या अडचणी समजून घेतानाचा पहिला बालकाळ नसता घालवला, तर कदाचित स्वराज्याची गरजच त्यांना जाणवली नसती. चांगला व्यवस्थित सुभेदाराचं पोरगं होतं. आदिलशाहीमध्ये खूप मानाचं स्थान मिळालं असतं. बरोबर. तर मग ही गेमची सुरुवात तुम्ही जेव्हा केली, मावळा हे जे तुम्ही नाव दिलं, तर हे कशामुळे दिलं? कसं म्हणजे ते गेमची रचना कशी केली मग? अ, पुढे ना आता ते स्वप्नवत वाटतं, की हे कसं काय घडून आलं, योग हो. कसा काय जुळला. सो गेमची संकल्पना मुळात ना आता मागे वळून पाहिलं, की खूप हे स्वप्नवत वाटतं. गोष्टी घडत गेल्या. मुळात ना मी एकटा करण्याचं मी मावळाचा चेहरा आहे. अच्छा. मागे प्रचंड मोठी टीम आहे आमच्या. हं. एक पूर्ण ॲनिमेशन कंपनी व्हर्चुअल एलिमेंट्स स्टुडिओज प्रायव्हेट लिमिटेड नावाची पुण्यात आप्पा बळवंत चौकात कंपनी आहे. बरं. त्याचा एम-डी आहे शंतनू कुलकर्णी, जो मावळामध्ये पार्टनर आहे. बरं. तो जे तुम्हाला चित्र दिसतात, जे हो. आकार दिसतो, हो. तर त्याच्यामध्ये प्रचंड आमच्या दोघांची भांडणं असतात, बरं. की हे असं असलं पाहिजे. मला तर काय गोल्डन फॉइलच पाहिजे सगळ्यावरती. हां, पण हां. ते वास्तवात येताना किंवा चित्र बनताना त्याच्या लिमिटेशन्स काय असतात हे सगळं बरोबर. एक 40 जणांची टीम त्याच्यावर काम करते. हो. प्रिंटिंगसाठी तज्ञ असलेले व्हीजीए डिजिटल प्रिंटर्सचे ओनर हो. श्री व्यंकटेश मांडके, याचं तिसरं लेग आहे. हे जे महत्वाचे पिलर्स, फाउंडिंग मेंबर्स आहेत आम्ही. बरोबर. तर त्यात कॉम्प्युटरमध्ये दिसणारी गोष्ट प्रिंट होऊन बाहेर हातात आली, की हो. त्याचा अवतार बदलतो. बरोबर. मला माहितीच नव्हतं. हं. तर प्रिंटिंग क्षेत्रातले अतिशय तज्ञ असलेले व्यंकटेश सर आमच्या बरोबर आहेत. आमचे सीनियर मोस्ट आहेत. बरं. सो त्यांनी त्याला मूर्त स्वरूप येण्यासाठी बरंच अच्छा. काम केलेलं आहे. बरं. सो मी चेहरा आहे फक्त. बरंच मोठी टीम, आणि ही टीम ना रिझ्युमे सर्क्युलेट करून किंवा मला हायरिंग ओपन करून नाही होऊ शकत. नाही. हे कुणीतरी वरती ठरवलं, आणि ही अशी 3 वेगवेगळ्या क्षेत्रातली बरोबर आहे. त्यातल्या त्यात उजवी माणसं एकत्र येऊन हे असं काहीतरी होऊ शकलं. हे डेडिकेटेडली ते त्याच्यासाठी आहे. तर हा जो गेम आहे, हा म्हणजे संकल्पना कशी आहे? म्हणजे कशा बरोबर. पद्धतीने? एक तर बोर्ड गेम ही कॅटेगरी आहे. बोर्ड हो. गेममध्ये म्हणजे तुम्ही असं बघितलं तर सगळ्यात सोपा आणि लहानपणीचा बोर्ड गेम आपण जो खेळतो, सापशिडीचा. सापशिडीचा. बरोबर. बरोबर आहे. सापशिडीमध्ये कशी 100 घरं असतात. तुमचं बरं. टोकन असतं. तुम्ही फासे टाकता आणि पुढे जाता. जो पहिले पोहोचतो तो जिंकतो. येस. हा बेसिक कन्सेप्टमध्ये अडथळे येतात, शिडी येते, साप हो. येतो. आता त्याचं आपण पॅरलल ड्रॉ करू, की आपला बरोबर. बोर्ड गेम स्वराज्यपट ज्याला हो, म्हणतो हो, आपण, हो. तो काय आहे. या बोर्ड गेम मध्ये सुद्धा जो आमचा राष्ट्रीय पारितोषिक विजेता मोठा बोर्ड गेम आहे, त्याच्यात सुद्धा 100 घर आहेत, सापशिडी सारखेच. बरं. फरक फक्त एवढाच आहे की यातलं प्रत्येक घर हे शिवछत्रपतींच्या आयुष्यातली घटना आहे, त्यांच्या जन्मापासून राज्याभिषेकापर्यंतची. बरं. सो तुम्ही राऊंड 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 गोल गोल नाही फिरत आहे इथं व्यापारात खेळता तसं. हो, हो. तुम्ही स्टार्ट टू एंड खेळता. हो. आणि या खेळात तुम्ही खेळता शिवछत्रपतींची मावळे बनून. ओके. आवडत्या रंगाचं टोकन घ्यायचं, बरं. शिवजन्म या पहिल्या घरावरून खेळायला सुरुवात करायची. अच्छा. आता खेळासोबतचे फासे दिलेले आहेत. हं. फासेंचं दान जसं सापशिडीत तुम्हाला पुढे घेऊन जातं, तसं इथं पण घेऊन जातं. पण इथं 2 फासे आहेत. एक बरं. कार्ड मिळवून देणारा आणि ओके. एक पुढे घेऊन जाणारा. अच्छा. सो दोन्ही फासे एकत्र घेऊन हर हर महादेव म्हणून फासे टाकायचे आणि तुमचा स्वराज्य लढ्याचा थरार अनुभवण्याचा प्रवास सुरू करायचा. आता फास्यांचं दान तुम्हाला जिथे घेऊन जाईल, हो. त्या मोहिमेत तुम्ही आहात असा अर्थ होतो. ओके. मग विजयी घरांवर तुम्हाला स्वराज्याच्या खजिन्यातनं स्वराज्य लक्ष्मी मिळते.
म्हणजे एखादा दुर्ग स्वराज्यात आणला, मस्त हो. तुम्हाला बक्षिसं मिळायला लागतात, होन्स मिळायला लागतात. होन्स ही अच्छा. हो. करन्सी आहे खेळाची. हो. आणि खेळताना प्लास्टिकचे जरी होन्स असतील तरी मुलं प्रेमात पडतात त्याचे, त्यांना हवे असतात ते. हो, हो. मग हेच होन्स ज्यावेळी जिथं नुकसान झालं तिथं द्यावे लागले की त्रास व्हायला लागतो. बरं. मग अफजलाला सुभा लुटतोय. शाहिस्तेखान पुण्यात 3 वर्ष महाराजांच्या घरात राहिला. हो. अशा ठिकाणी जिथं स्वराज्याचं नुकसान झालं तिथं स्वराज्याचा मावळा म्हणून तुम्हाला नुकसान भरपाई पण करावी लागते. बरं. पैसे द्यायला होतो त्रास. हं. आणि मग कळायला लागतं स्वराज्य लढा कोणकोणत्या उतार चढावांतून गेला. बरोबर. शिवछत्रपतींवर आलेल्या संकटांचा तुम्हाला कालानुगुण ते कळायला लागतं. बरोबर आहे. खेळचं डिझाईन असं आहे ना, की तुम्ही पुरंदरच्या तहावर येता तोपर्यंत 3,000-3,500 होऊन तुम्हाला मिळालेले असतात. बरं. आणि तिथं आल्यानंतर तुम्हाला 2,000 होऊन द्यावे लागतात. हं. मग तुमच्या कमावलेल्या गोष्टींमधले 80% द्यायला लागल्यावर हो. तुम्हाला कळतं शिवछत्रपतींना 80% स्वराज्य कापून द्यायला किती त्रास झाला असेल. बरोबर. क्रोनॉलॉजी कळते. अफजलाचं पोट, शाहिस्ताच्या बोटापलीकडचा इतिहास मुलांना खेळता खेळता कळायला लागतो. बरोबर. मग जो दुसरा फासा आहे तो फासा तुम्हाला कार्ड्स मिळून देतो. हो. मग तुम्हाला दुर्गांचे कार्ड्स मिळतात, योद्ध्यांचे कार्ड्स मिळतात, बरं. स्वराज्य वॉरियर्स म्हणजे स्वॉरियर्सचे कार्ड मिळतात. हो. मग तानाजीरावांचं कार्ड मिळतं. तानाजीराव कुठे कुठे लढले ते कार्डवर दिलेलं आहे. ओके. 1 ते 100 घटनात हो. तानाजीरावांनी फक्त सिंहगड घेतला एवढं चित्रपटामध्ये आहे बरोबर आहे. किंवा शाळेतल्या धडामध्ये. पण ते अगदी सुरुवातीपासून स्वराज्यात होते. त्यांनी बरोबर. काय काय केलं होतं. हो. मग त्यांच्या कर्तृत्वाच्या घरावर तो खेळाडू पोहोचला ज्याच्याकडे ते कार्ड आहे, तर त्याला 200 वरून एक्स्ट्रा मिळतात. बरोबर आहे. मग आता हे योद्धे पैसे मिळवून देतात, संपन्न करतात. हो. मुलांना योद्धे आवडायला लागतात. हो. इतिहासात जे आपल्याला असं शिकवलं जातं, की संभाजी महाराजांचा जन्म टिंब गडावर झाला पाठ करा. हो. जे कदाचित तुमच्या माझ्या वेळेत हो. शिकवलं असेल. बरोबर. आता ते पण नाहीये. हो. आता विषयच नाही तो. म्हणजे हे परत एकदा व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीवर अवलंबून राहायचं. कल्पना करा तुम्ही संभाजी महाराजांच्या जन्माच्या घरावर पोहोचलात हो. आणि तुमच्याबरोबरचा छोटा मावळा तुम्हाला 500 मिळाले. हो. विजयी आनंदी गटावर पोहोचलात ना, बरोबर. 500 मिळाले. इतक्यात एक छोटा मावळा तुमच्यावर 23 नंबरवर आला ना, पुरंदरचं कार्ड माझ्याकडे आहे, 200 मला दे. अच्छा. तुम्हाला तुमच्या कमवलेल्या पैशांमधनं, होन्समधनं त्याला 200 होऊन द्यायला लागले, हो. की त्याला काही संबंध नव्हता. फक्त पुरंदरचं कार्ड असल्यामुळे त्याला 200 मिळाले. मग त्याला तो बरोबर. पुरंदर आवडायला लागतो. त्याला त्या वयात ज्यावेळी लक्षात येईल, की संभाजी महाराजांच्या जन्माच्या गड असल्यामुळे मला 200 मिळाले. तो बरोबर. आयुष्यात ठरवून सुद्धा विसरू नाही शकणार, की संभाजी महाराजांचा जन्म पुरंदरवर झाला होता. बरोबर. खेळामध्ये हीच ब्युटी असते. येस, येस. म्हणजे असं म्हटलं जातं, की तुम्हाला एखादी गोष्ट बोलून सांगितली, ती काही वेळ लक्षात राहील. हो. तुम्ही ऐकली तर थोडं जास्त वेळ लक्षात राहील. हं. पण तुम्ही त्यात सहभागी झालात. तुम्हाला खूप जास्त म्हणजे तुम्ही आयुष्यभर ते विसरणार नाही. परफेक्ट. अशा पद्धतीने तुम्ही त्या गेममध्ये यांना सहभागी करून घेता मुलांना बरोबर. आणि ते आपण लक्षात ठेवतो. सर हा गेम ज्यावेळेस तुम्ही पहिल्यांदा तयार केला, तर तो तुमच्या मुलासाठीच तुम्ही तो तयार बरोबर. केला असेल आणि नंतर मग त्याला आपण जास्त बाकीच्या लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला बरोबर. आणि तिथं खऱ्या अर्थानं तुमचा उद्योग सुरू झाला. हो. स्टार्टअप सुरू झालं हो, असं आपण हो, म्हणतो. हो. तर हे एक छोटासा आपला मुलासाठी क्रिएट केलेला अनुभव, ते स्टार्टअप हा जो प्रवास होता. मग हा प्रवास करताना काय अडचणी फेस म्हणजे कुठल्या अडचणी सगळ्यात जास्त फेस करायला लागल्या? मुळात ना अभिनवतेचं एक आव्हान अभिनवतेपुढे हे असतं, हो. की तुम्ही केलेलीच गोष्ट इतकी नवीन असते, कधी हो. कोणी न केलेलं असतं. हो. ते जिरवायला लावणं हेच मोठं आव्हान असतं. ओके. आता जसं तुम्ही म्हटलात, की चला आपण खेळण्यांच्या इंडस्ट्रीमध्ये पदार्पण करूया हो. आणि आता स्ट्रॅटेजी करूया, की हे करू असं नव्हतं. इट वॉज हं. सो नॅचरल. म्हणजे हा खेळ घेणाऱ्या प्रत्येक व्यक्तीनी हे लक्षात आणणं गरजेचं आहे, की हा खेळ इतिहासकारांनी बनवलेला नाहीये. बरोबर. इतिहासकारांनी कमाल पुस्तकं लिहिली आहेत. हो. ते वंदनीय आहेत सगळेच आम्हाला. हो. हा खेळ एका बापानं आपल्या मुलाला इतिहास कळावा यासाठी बनवलेला आहे. बरोबर. आणि तो बाप मुलाला शिकवताना पॉलिटिकली करेक्ट नसतो. बरोबर आहे. त्याचा उद्देश फक्त पोराला कळावं एवढंच असतं. बरोबर. सो आमची सगळी माध्यमं हो. पालकांनी मुलांसाठी बनवलेली आहेत. हे बघणाऱ्यांनी फार गरजेचं आहे लक्षात घेणं. बरोबर. त्याच्या व्यतिरिक्त आव्हानं म्हणाल तर 90% खेळणी ही खेळण्यांच्या दुकानात विकली जातात. हं. आम्ही 16,000 बोर्ड गेम ऑनलाईन विकलेत. बरं. Amazonवर दिलेले आहेत. बरं. पण दुकानांमध्ये खेळणी हो. घ्यायला तुम्ही दुकानांमध्ये जाता. हो. आणि दुकानदारांकडे एक तर 90% दुकानदार मराठी नाहीयेत. हो. तो एक चांगला बिझनेस मॉड्यूल आहे जे इव्हॉल्व केलंय बाहेरच्या राज्यातनं इथं आलेल्या लोकांनी. आपल्याकडे दुकानावर बसणं म्हणजे तसं कमीपणाच मानलं जातं बरोबर. मराठी लोकांचा. हो. तर ह्या लोकांना शिवछत्रपती किंवा इतिहास शिकवणारी खेळणी आम्ही घेऊन आलोय हो. हे कन्व्हिन्स करणं एक महत्वाचं आव्हान होतं. आमच्या राजाचा आयुष्याचा खेळ केला का?
असा एक प्रवाह असतो. हो, हो. आपल्याकडं तोंडाला काळं फासायला कुठलं लॉजिक लागत नाही. बरोबर. त्याला फक्त काळं अवेलेबल असायला लागतं. हो, हो. सो अशी काही लोक होती की जे पटकन ओव्हर सेन्सिटिव्ह होतात, की मग बरोबर. काही लोकांना असं वाटतं खेळताना तुम्ही महाराज बनताय का? हं. महाराज हे युगप्रवर्तक होते आणि युगप्रवर्तक माणूस हा युगांमध्ये एक जन्मतो. बरोबर. त्यामुळे आपण फक्त त्यांचे अनुयायी आहोत. हो. असाच विचार आहे म्हणल्यानंतर लोकांचं बरोबर आहे. लक्ष चांगलं गेलं. आम्हाला प्रत्येक अ, जवळ-जवळ ज्ञात इतिहास तज्ञाने हो. खूप शुभेच्छा दिलेल्या आहेत. बरं. ही फार मोठ्या मनाची सरदार मंडळी, पॉलिटिशियन्स हो. जवळ-जवळ ज्ञात सगळ्या लोकप्रिय पॉलिटिशियन्स पर्यंत आपण पोहोचलेलो आहोत. सगळ्यांना आपल्याबद्दल ह्या ना त्या मार्गाने माहिती आहे. सो वेगवेगळ्या विभूतींना हो. पर्यंत हे पोहोचवलं. म्हणजे बाबासाहेब पुरंदरे यांच्या हातात हा बोर्ड गेम गुरुपौर्णिमेला पोहोचला. वाह! अशा खूप कमाल दैवी गोष्टी या खेळाबरोबर घडलेल्या आहेत. बरोबर. खूप प्रेम मिळालेलं आहे. 6 महिन्याचं बाळ मध्ये ठेवून कडेला आपले कार्ड्स ठेवून त्याचे फोटो आम्हाला पाठवलेले आहेत लोकांनी. अरे बाप! आम्ही लोकांची विश्व बदलताना पाहिली आहेत. शाळेमध्ये तानाजीरावांचा धडा शिकवत असताना एक मुलगी उभा राहते आणि म्हणते, की "नाही, तानाजींच्या आधी 2 वेळा सिंहगड स्वराज्यात बापूजींनी आणला होता आणि त्या बरं. इतिहासाच्या मास्तरला माहिती नसतं. तुला कुठनं कळलं बाळा?" असं ते विचारतात आणि मग ते म्हणतात, "माझ्याकडे एक बोर्ड गेम आहे." तो माणूस Google करतो, तो फोन करतो, तो म्हणतो, "मला पाठवाल का?" अरे आणि बापरे! तो त्या शाळेमध्ये तो उपक्रम राबवतो बोर्ड गेम बरं. खेळत. अशा खूप हार्ट वॉर्मिंग आणि खूप चांगल्या प्रतिक्रिया आल्या हो. आणि त्यातून मग प्रेरणा मिळते. बरोबर. म्हणजे ज्यावेळी एखाद्या वंशजाचा आता सूर्यराव काकडे यांचे वंशज आम्हाला मध्ये भेटले होते. हो. प्रथमदर्शनी त्यांनी प्रश्न विचारले आणि त्यांना असं असं नाही पटलं, की तुम्ही हे काय करताय? चित्र तुम्हाला कोणी सांगितली हीच चित्र आहेत. बरं. बरोबर ना? म्हणजे हो. आमच्या सूर्यराव काकडे यांची मिशी अशी होती. आता ह्याला कुठला ऐतिहासिक पुरावा नाहीये. बरोबर. पण आम्ही बनवताना चित्र का बनवलेत? अरे आपल्या मुलाला ना ते हिरो वाटले. आमच्या सूर्यरावांच्या छातीवर बरोबर. नंदी आहे. हो. आता महाराजांचे नंदी असल्यासारखे हो. प्रोटेक्टर शील्ड आहे महाराजांचे ते. बरोबर. हां. हा विचार, ह्या भावना कळल्यानंतर आता माझ्या आमच्या सगळ्यात आवडते ते आहेत काकडे. अच्छा. आणि कुठलीही अडचण आहे तर मला सांग, असं त्यांचं बरं. हक्काने सांगणं येतं. हो, हो, हो. असे अनेक सरदार वंशाचे जे कमाल लोक आहेत, त्यांचा हो. पाठिंबा आहे ह्याच्या मागे. बरं. अगदी सगळे म्हणजे आता आम्ही 60 स्वराज्य योद्ध्यांना चेहरे दिलेत. बाप! 60 नावं आपल्या हो. जे कोणी आपले प्रेक्षक आहेत, त्यांनी आपल्या भोवतीच्या 5 किलोमीटरच्या भागातल्या सगळ्या लोकांना गोळा करावं आणि सांगावं, की 60 योद्धे माहिती आहेत का? ज्यांच्याकडे आपला बोर्ड गेम नाहीये ना, त्यांना नाही माहिती. नाही माहिती. हे सगळं करत असताना तुम्हाला इतिहासामध्ये जायचं काम पण खूप पडलं असेल. येस. ते कसं पार पडलं? रेफरन्स फार जणांचा हा प्रश्न असतो. मी पहिल्यांदाच डिक्लेअर केल्याप्रमाणे इतिहासकार नाही आहोत आम्ही. बरोबर. सो 2 प्रकारची लेखनं असतात, की एक ललित किंवा कादंबरी असते आणि एक ऐतिहासिक लेखन असतं. मला हे खेळ बनवताना हो. आणि येणारे 4 वर्ष तरी हो. कुठलीही बखर वाचायला लागली नाही. मला अच्छा. मोडी भाषा येत नाही. बरं. आपल्याकडे इतके कमाल विभूती होऊन गेलेले आहेत, की त्यांनी केलेलं काम ॲब्सॉर्ब करून त्याचं गेमिफिकेशनसाठी आम्हाला अजून 4 वर्ष लागतील. बापरे! फक्त शिवचरित्रावर. ते बरं. पण राज्याभिषेकापर्यंतच. बाप! इतका तो जाज्वल्य आणि इतकं भन्नाट काम केलंय लोकांनी. हो. 100 वर्ष काढून त्यांनी जी कादंबरी जे खंड लिहिलेले आहेत, कादंबरी इज रॉंग वर्ड, हो. खंड लिहिलेले आहेत, ऐतिहासिक खंड. हो. दुर्दैवाने किंवा त्यांचा जो धर्म आहे, हो. इतिहासकार म्हणून, हो, हो. हे असं घडलं, असं त्यांनी लिहिलेलं आहे. हो. त्यात कुठेही रंजकता आणण्याचं स्वातंत्र्य इतिहासकाराला नसतं. बरं. कादंबरीकाराला असतं. मग बरोबर. कादंबरीकार हे लिहू शकतो, की सह्याद्रीच्या दरीखोऱ्यातनं. हो. आम्ही प्रयत्न करतो, की लेजिटिमेट इतिहास, हो. जो ऑलरेडी महान लोकांनी म्हणजे नावच घ्यायची असेल तर विजयराव देशमुख असतील, हो. किंवा गजाननराव मेहेंदळे असतील, हो. बाबासाहेब पुरंदरे असतील, हो. अगदी आत्ता आमचे प्रवीणजी भोसले आहेत, ते हो. कमाल लिहितात स्वराज्य हो, योद्ध्यांवरती. हो. सो अशा लोकांचा अभ्यास हा पुरेसा आहे आम्हाला त्या गोष्टी बरोबर. बनवायला. हो, हो. आणि इतिहास ना तुम्हाला ऑनेस्टली स्पीकिंग हो. 2 गोष्टी सांगतो. म्हणजे महाराज इथून इथे निघाले, हो. इथे पोहोचले. हो. ते इथून निघाल्याची तारीख सांगेल, हो. इथे पोहोचल्याची तारीख सांगेल. बरोबर. बाकी आपल्याला अभ्यास करायला लागतो, गेस करायला लागतं, बरोबर. की इतका वेळ लागला म्हणजे मध्ये पुढे मुक्काम झाला का? बरोबर. वाहन कुठलं वापरलं असेल, पालखीतनं गेले असतील का घोड्यातनं? हे हो. इतकं डिटेल इतिहास आपल्याकडे नाहीये.
बरोबर. सो पॉइंट्स हे जोडायला लागतात. हो, हो. आम्ही आमच्या परीने प्रयत्न करतो की फक्त सकारात्मक गोष्टी आम्ही गेल्या सांगतो. पाहिजे. आम्हाला कित्येक जण अशी टीका करतात की अरे या योद्ध्याचं का लिहिलं, त्यांनी तर नंतर महाराजांना सोडलं होतं. हं, हं. आम्ही खूप जाणीवपूर्वक फक्त सकारात्मकच गोष्टी मुलांपुढे आणतो आहोत. बरोबर. त्या काळात परिस्थितीजन्य वागताना कदाचित झाली असेल प्रतारणा. हो. पण तुम्ही तिथं नाही आहात. हो. तुम्ही आत्ता नाही म्हणू शकत किंवा बोल लावू शकत की ह्यांनी असं करायला पाहिजे होतं. बरोबर. आत्ता मुलांना शिकवताना काय पाहिजे की हा माणूस कमालीच्या धैर्याने लढला, महाराजांनी त्याचं कौतुक केलं. बरोबर. पूर्ण विराम. आम्ही तेच मुलांपर्यंत आणायचा प्रयत्न करतो. शक्य तितका कमी वादातीत गोष्टी यात आणायचा प्रयत्न करतो. लोक फार जातीय अँगल आणि कोण कुठल्या जातीत, आपण मोठी माणसं मोठी कधी होणार वयाने खरं तर कधीतरी तुमच्या मनात अशी भीती पण वाटली असेल ना की हा इतका सेन्सिटिव्ह विषय आहे. हो. आणि या सेन्सिटिव्ह विषयाला आपण ऍज अ करिअर म्हणून तुम्ही आता त्याच्याकडे बघितलं समजा. हो, हो. त्या भीतीवर मात कशी केलीत? हेतू निर्मळ होता खूप. अच्छा. यात कुठंच छुपा अजेंडा नव्हता. आणि सगळ्यात निर्मळ, सगळ्यात छान नातं असतं ते बापाचं असतं मुलाशी. बरोबर आहे. आणि बापाला मुलाला शिकवण्यासाठीचं टूल हो. असं म्हटलं हो. की थोडंसं मेलोडाऊन होईल. म्हणजे बरोबर आहे. टीका पण तेवढी प्रखर होणार नाही, राहणार नाही. का तो उद्देश अगदी जेन्युइन आहे आणि आम्ही ओपन आहोत. म्हणजे बरोबर आहे. इफ कोणी अंडरलाईन केलं की हे नाही पाहिजे. आणि बरोबर. आपले खेळाचे हे पण म्हणजे ओव्हरऑल थीम पण अशी आहे की हो. काय तुम्हाला स्वराज्य युद्ध एखादं नाही आवडत ना, यू थिंक की दॅट मॅन इज नॉट राईट, टिअर इट आउट अँड कीप इट अवे. गेम चेंज होत नाही त्याने. बरोबर. या पूर्ण आमच्या खेळाबरोबरची 4 पुस्तकं येतात. त्या पुस्तकांमध्ये कुठंही कुठल्याही धर्माचा नाहीये उल्लेख. बरोबर. म्हणजे एका विशिष्ट धर्माच्या विरुद्ध महाराज टूल म्हणून वापरलं जातं राजकारणामध्ये. हो, हो. आम्ही लहान मुलांना शिकवतो. आम्ही तसं नाही करू शकत. बरोबर. ते खूप पातकाचं काम होईल. बरोबर. आम्ही अतिशय जेन्युइन ते जे हो. शौर्य असतं ना, शौर्याला काही रिजनल बाउंडरी नसते. बरोबर. शौर्याला काही धर्म नसतो, जात जात नसतो. काही नसतं. बरोबर So, आहे. आणि त्या याच्यातून आपण सर आता या मावळा या एका गेम सोबत आपण इतरही काही गेम तयार केले. बरोबर. ते वा, वा. कोणते कोणते आहेत? मावळा हा बोर्ड गेम आहे. त्याचा एक पहिला भाग. आम्ही ज्यावेळी 15,000 बोर्ड गेम विकले, त्यावेळी फोन करून विचारलं, "खेळता का हो रोज?" पालक म्हणायचे की "हे रोज नाही खेळत, तास दीड तास लागतोय, पण पोरं अफजलाला मारल्याशिवाय झोपत नाहीत." अच्छा. आम्हाला कौतुक वाटलं या रिप्लायचं. पण नंतर विचार करताना लक्षात आलं की खेळ हा एका विशिष्ट वयातल्या मुलांना, म्हणजे 10 वर्षापेक्षा खाली असाल तर तो लवकर संपायला पण हवा असतो. बरोबर. मूव्हीज ह्या 12 तासाच्या नसतात, 3 तासाच्याच असतात, कितीही त्यात स्टोरी असली तरी. बरोबर. ह्या लिमिट करणं गरजेचं आहे. सो मोठ्या बोर्ड गेमला मोठ्या माणसांसाठी ठीक आहे, म्हणजे मोठ्या मुलांसाठी ठीक आहे 10+. हो. त्यापेक्षा लहान मुलांना खेळता शिकवायचं असेल तर इट हॅज टू बी शॉर्ट. बरोबर. तर मी याच खेळाचा पहिला भाग आपला अफजल एन्काउंटर नावाचा आहे, की अच्छा. जो शिवजन्मापासून अफजल वधापर्यंत आहे. बरं. त्याचा पुढचा भाग येईल तो अफजल वधापासून सुरू होईल, तो हो. शाहिस्तेवरच्या सर्जिकल स्ट्राईक पर्यंत असेल. ओके. त्याच्या पुढचा भाग सर्जिकल स्ट्राईक पासून आग्र्याहून सुटका असेल आणि मग राज्याभिषेक. असं हाच बोर्ड गेम 4 भागात विभागणार आहे. त्याचा पहिला भाग उपलब्ध आहे आता. आम्ही जसं मोठा पॉडकास्ट आहे त्याला क्लिप करून छोट्या-छोट्या क्लिप पण येस, टाकतो. येस. तसंच तुम्ही त्या गेमला पण, कारण अनेक लोकांकडे वेळेचा कन्स्ट्रेंट असतो. वेळेच्या कन्स्ट्रेंट पेक्षा तुम्हाला सांगू का महत्वाचं काय आहे, या हो. मुलांचा अटेन्शन स्पॅन खूप बदललाय. बरोबर. रील्स वरती आपण का येतोय, पॉडकास्टवरनं रील्सवर काय येतोय, नाहीये. त्यांना स्वाईप अप वाली मेंटॅलिटी आहे. बरोबर आहे. स्क्रीन टाइम मधनं बाजूला करून तुम्ही एखादा खेळ खेळायला लावला आणि तो तासभर चालत असेल आणि पोहोचतच नाहीये, हो. तर मुलं आर नॉट गोइंग टू से की मला हे हवंय. बरोबर. म्हणून मग हा पहिला भाग. आता हा पण पसारा करतो. हो. म्हणजे हा शिद्दत से खेळायचा गेम आहे. म्हणजे हो. कार्ड बांडा वगैरे वगैरे. हो. आपण असे पण खेळ आहेत की जे ट्रॅव्हल फ्रेंडली आहेत. अच्छा. आपले कार्ड गेम्स आहेत. बरं. मग स्वराज्य योद्ध्यांचे ट्रम्प कार्ड्स आहेत. माझं वय 40 आहे आता. मला अजूनही आठवतं की अंडरटेकरची उंची जास्त आणि योकोजोमाचं वजन, ट्रिपल एचचा दंड खूप मोठा. कचरा आहे हा डोक्यातला माझ्या. आय कन्फेस की हे आणि तो जाता जात नाही. नाही जात. का तर मी लहानपणी खेळताना WWFच्या बरं. रेसलर्सचे कार्ड्स खेळले. बरोबर. कल्पना करा असे स्वराज्य योद्ध्यांचे खेळायला मिळाले तर. मग प्रत्येक योद्ध्याचं वेगवेगळ्या गोष्टींमधलं वेगवेगळं कर्तृत्व आहे. बरोबर. कोणी खूप जास्त वेळ साथ दिलीये, कोणी एका युद्धात खूप चमकून गेलंय, कोणी सर्वोच्च बलिदान दिलंय, कोणाच्या पिढ्यानपिढ्या लढल्यात. या वेगवेगळ्या पॅरामीटर्सना आपण गुण दिलेली आहेत. हं. आणि टीम बनवून ते वाटून घ्यायचे पत्ते हो. आणि सगळे योद्धे गोळा करायची, स्पर्धा करायची. हो. कॉन्सिक्वेन्सेस मुलांना कोणत्या योद्ध्याचं काय भारी, बरोबर. बाजीप्रभूंचं टेन्युअर सांगून नाही चालत. बरोबर आहे. का ते फार वर्ष नाही लढले. येस, येस. एका 2 युद्धातच उल्लेख आहे. हो. हे मुलांना खेळता कळायला लागतं. याचा पण कमाल प्रभाव आम्ही बघितलेला आहे. येस. आपल्याकडे दुर्गांचे ट्रम्प कार्ड्स आहेत.
तुम्ही बरं. कधी ऑब्झर्व्ह केलंय का? कुठल्याही शिक्षण क्षेत्रात आपल्या तुमच्या माझ्या सुद्धा कधीही कुणालाही दुर्ग शिकवलेले नाहीये. बरोबर आहे. विशाळगडाच्या आक्रमण अतिक्रमण थांबवा हो. किंवा दुर्ग काय त्याला पाहिजे संवर्धन. संवर्धन. दुर्ग संवर्धनासाठी मोहीम का करायला लागते? अवेअरनेस नाही लोकांमध्ये. अहो 4,000 पुणेकर दर रविवारी सिंहगडावर जातात दही खायला, बोरं खायला, चिंचा खायला. आम्ही ट्रेक करायला जातो, आमच्या व्यायामासाठी जातात. उद्देश काही असो, इतिहास कळावा हा उद्देश नाहीये. तिथं कुठं तानाजीरावांचं प्रचंड मोठं स्टोरी ऐकायला मिळतीये किंवा ते माहितीये म्हणून दुर्गावर गेलात. राजाराम महाराजांचं निर्वाण आहे त्या दुर्गावर. ती गोष्टी शिकवल्याच नाहीत कधी. मग दुर्गातनं इतिहास वजा केला तर मोठा डोंगर गार हवा राहिली ना. दुर्ग युनेस्कोने जाहीर केलं आणि लोक तेवढ्याच कारणासाठी बोरं खायला जर सिंहगडावर जात असेल त्याला काय अर्थ आहे? हेरिटेज साईट नुसती हेरिटेज साईट राहून उपयोग नाही, त्याच्याबद्दलची माहिती पाहिजे. मोठ्यांचं झालं, मोठ्यांना आता व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी आहे. मुलांना खेळता खेळता कळावे म्हणून आम्ही दुर्गांचे ट्रम्प कार्ड्स बनवले. सो दुर्गांचे ट्रम्प कार्ड्स मग आपल्या याच्यामध्ये दुर्गांचे कार्ड्स येतात. दुर्गांच्या कार्ड्सवर पण दुर्गाची उंची, त्याचं ऐतिहासिक महत्व, भौगोलिक महत्व, शिवरायांनी बांधला होता का, या गोष्टींचं थोडी माहिती पण त्याच्यावर दिलेली आहे. आता मुलं दुर्गांचे सगळे दुर्ग माझ्याकडे यावेत यासाठी लढतात. मग रायगड हरतोय उंचीच्या बाबतीत साल्हेरगडाशी. ओके. का तर साल्हेर महाराष्ट्रातला उंच दुर्ग आहे, पण साल्हेर बाकी कुठल्याच गोष्टीत जिंकत नाही, दुर्गमतेत पण नाही जिंकत. का तर हे कधी शिकवलेलं नाहीये. मुलांना खेळता खेळता हे कळायला लागतं. हे आमचे दुर्ग समजवणारे दुर्गांचे ट्रम्प कार्ड्स आहेत. आमचे जिक्सॉ पझल्स आहेत. अगदी लहान मुलं चित्र जोडून पूर्ण करतात. तर ते पेपा पेग आणि छोटा भीम जे काल्पनिक आहेत, त्याला काही अर्थ नाही. मग त्याच्याऐवजी मग चित्र जोडून पूर्ण करायचं प्रतापरावांचं करा, मायनाथ भंडारींचं करा. आपल्या योद्ध्यांच्या जिक्सॉ पझल्स मध्ये सुद्धा योद्ध्यांची माहिती मराठी हिंदी इंग्लिश मध्ये दिलेली आहे. सो खेळता खेळता तुम्हाला आम्ही अशीच माध्यम निर्माण करतो. एकूण किती सर असे गेम सगळे? 11-12 आता आहेत. आमच्याकडे 150 प्रोटोटाइप्स रेडी आहेत आणि बाय द टाइम आणि हे सगळे छत्रपतींच्याच इतिहासावरचे आहेत. शिवछत्रपती. आता अजून 150 एक प्रोटोटाइप आहेत तयार. येणारे 4 वर्ष तरी महाराजांच्या पलीकडे करता येईल काम असं दिसत नाही. म्हणजे जवळजवळ 150 गेम्स फक्त छत्रपतींच्या स्वराज्यावर त्या सगळ्या इतिहासावर बनवणं ही खरंच वाटते तेवढी सोपी गोष्ट नाहीये. तुम्ही ते चरित्र जर पाहिलं ना तर 150 काहीच नाही. ते खरंच राष्ट्रीय चारित्र्याचे महानायक होते, राज्य संस्कृती रक्षक होते. आपल्याला ना खरंच आपण मोठी माणसं, माझा बोल्ड क्लेम आहे, 90% मोठ्या माणसांना 90% शिवरायांचा इतिहास माहिती नाहीये. आपली 3 मिलियन व्ह्यूज आपल्या इथून इथपर्यंत घोडा 3 तासात आणला आणि 65 किलोची तलवार उचलली आणि आकाशात 22 फूट उडी मारली, अशा क्रिंज वर्दी स्टफला लाईक करण्यात आपलं तरुणपण, आपलं मोठेपण चालते आहे. बरोबर आहे. घडलं काय होतं, हे एखाद दुसरा चित्रपट येतो आणि मग तो स्पाइक येतो. बरोबर. करमणुकीचं माध्यम आहे चित्रपट. ते बनवून टाकलं. संभाजी महाराजांनी, छत्रपती संभाजी महाराजांनी हाताने सिंह फाडला, हे एका कादंबरीकाराने संभाजी महाराज किती लेजेंडरी होते हे सांगताना लिहिलेली कथा आहे. बरोबर. चित्रपटात ते दाखवल्याशिवाय तो चित्रपट रंजक ठरत नाही. पण या श्वापदांचा जॉ मध्ये, त्यांच्या जबड्यामध्ये ताकद एवढी असते की एका बाजूला दोरखंड त्यांनी पकडला आणि 9 पैलवान म्हणून ओढतात तरी सुद्धा तो सिंह हालत नाही एक कण सुद्धा. बरोबर. एवढी ताकद त्यांच्या जॉ मध्ये. मुलांना विज्ञान हे शिकवणार आहे. बरोबर. तुम्ही त्यांना ज्यावेळी संभाजी महाराज असे दाखवाल ना, त्यावेळी मुलं विचारणार आहेत, बाबा एवढी ताकद कुठून आली, असं तर नसतं ना. बरोबर. तर मग घडलं काय होतं, आपल्या 45 पट मोठ्या साम्राज्याविरुद्ध एकाच वेळी अनेक युद्धांमध्ये पुढाकार घेणारे संभाजी महाराजांचं शौर्य वाघ फाडण्यापुरतं कदाचित तुम्हाला मला चालणार आहे. बरोबर. मुलांना नाही चालणार आहेत. ही मुलं कारण दाखवा असं म्हणणार आहेत. बरोबर. आणि त्यांना लेजिटिमेट इतिहास सांगणं फार गरजेचं आहे. तर तो प्रेरणादायी पद्धतीने पोहोचेल. तुम्ही आत्ताही असा विचार करा, एखादा ब्रिटिश आहे, त्यांनी बघितलं संभाजी महाराजांचं सिंह फाडतानाचं चित्र, तो काय म्हणणार, हे काय पण असतं यांच्याकडे. इनफॅक्ट ही खूप मोठी डॉक्ट्रिन आहे. ज्या महापुरुषांना खाली खेचता येत नाही ना, त्यांना ओव्हर ग्लोरिफाय करा. ओव्हर ग्लोरिफिकेशन डिमीन्स देअर रिअल क्वेस्ट्स ऑल्सो. बरोबर.
सो आपण काळजी घ्यायला पाहिजे की आपण ओव्हर ग्लोरिफाय क्रिंज न करता हो. लेजिटिमेट इतिहास मुलांना शिकवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. त्यातलं जे खरं शौर्य आहे राईट. ते आपण शोधलं Right. पाहिजे. हे सगळं करत असताना तुम्हाला असा प्रश्न कधी पडला नाही की आता ऑलरेडी मुलं म्हणजे हा तुमचा बोर्ड गेम आहे आणि मुलं खूप जास्त मोबाईलच्या आहारी गेलेली आहेत. मग अशा वेळेस बोर्ड गेमचं महत्व दिवसेंदिवस कमी होत जाईल आणि मग तो म्हणजे ती इंडस्ट्री मागे पडेल असं नाही वाटलं कधी? बोर्ड गेम खरं पाहायला गेलं तर संस्कृती नाहीये आपली. हो. बोर्ड गेम हे धाडसाचंच आहे. हे जे आम्ही म्हणजे एक तर इतिहास शिकवणारी जे कोणी करत नाही हो. आणि जी संस्कृती आता मुलं पुस्तकांपासून पण लांब चाललेत. हो. तिथं बैठे खेळ हो. हे प्रकरण तसं अवघडच आहे. पण अभिनवतेमुळे ते चालू आहे, पालकांच्या इच्छेमुळे ते चालू आहे बरं. आणि डिजिटल फॉर्ममध्ये ना मुद्दामच स्क्रीन टाईमसाठी नकोय आम्हाला, अच्छा. की आम्ही करतोय खूप चांगलं काम. आम्ही एक शिवछत्रपतींवरती ओ-टी-टी सारखं माध्यम बनवायच्या प्रयत्नात आहोत. बरं. त्याचं पहिलं व्हर्जन आता प्ले स्टोअरमध्ये पाहायला पण मिळेल. बरं. आत्ता त्याच्यामध्ये फक्त काय 300 गोष्टी आहेत. बोर्ड हो. गेमवरच्या गोष्टी वाचू नका. हो. ज्या घरावर जाईल तिथे 1 मिनिटाची गोष्ट आहे का? ज्या पालकांना इतिहास समजून घ्यायचा आहे त्यांनी घरातनं निघावं, शिवजन्मावर ऑफिसला जायचं तोपर्यंत राज्याभिषेक होईल. बरोबर. इतक्या छोट्या-छोट्या गोष्टी मराठी, हिंदी, इंग्लिश तिन्ही भाषेत त्यात आहेत. अच्छा. सो ऐकता तुम्हाला महाराज कळतील. वडापाव मागवण्यासाठी तुमच्याकडे ॲप आहे आज. हो. इथून तिथं जायला ॲप आहे बरोबर. आणि आराध्य दैवत म्हणतो महाराजांवर ॲप नाही. बरं. तर आता तसं नाहीये. मावळाचं सुंदर एक ॲप इन द मेकिंग आहे. प्ले स्टोअरमध्ये पहिलं व्हर्जन उपलब्ध आहे. बरं. त्याच्यात आत्ताच्या पेक्षा म्हणजे 60 तासाचा कॉन्टेंट ऑलरेडी रेकॉर्ड झालेला आहे. हो. सो स्वराज्य योद्ध्यांची माहिती तुम्हाला अॅनिमेशन्सने आम्ही सांगू. युद्ध कसे लढले हे अॅनिमेशन्स सांगू. हो. जे कोणी केलं नाहीये. सो डिजिटलमध्ये आम्ही करतो आहोत आमच्या परीने प्रयत्न. अच्छा. पण मूळ ध्येय हे हाताला काम म्हणतात ना, की लहान मुलांच्या सहभागी करून घेणे. राईट. त्यामध्ये पार्टिसिपेट करून घेणे हेच तुमचं मूळ ध्येय असणार आहे. बरोबर. सर हे जे गेम तुम्ही तयार केलेले आहेत हे आता आपल्या सर्वसाधारण आपल्या प्रेक्षकांपैकी कोणाला घ्यायचे आहेत तर त्यांनी कसा संपर्क करावा? द मावळा www.themawla.com ह्याच्यावरती ही सगळी खेळणी उपलब्ध आहेत. या व्यतिरिक्त Amazonवर आपण आहोत. आणि अनेक म्हणजे आसाममध्ये सुद्धा आपण हा बोर्ड गेम दिलेला आहे. पृथ्वीच्या पाठीवर मराठी, हिंदी, इंग्लिश अशा तिन्ही भाषेत असलेली आमची सगळी खेळणी आहेत. अरे वा. सो अजिबात अशी अडचण नाही की कॉन्व्हेंटमध्ये मुलगा आहे मग त्याला कसं कळणार. तर मग त्याला सगळी माध्यमं ही इंग्रजीत सुद्धा आहेत. अच्छा. सो सगळ्या स्तराच्या लोकांना पोहोचेल असा आपला प्रयत्न आहे. वाह, व्हेरी गुड. आणि सर याच्या व्यतिरिक्त काय काय सुरू आहे? खूप गोष्टी या व्यतिरिक्त सुद्धा उपक्रम आहेत आमचे. मावळा इन स्कूल नावाचा एक संकल्पनेवर आम्ही काम करतो आहोत. त्याची पंचसूत्री आहे अगेन, की मुलांना विज्ञानाची प्रयोगशाळा असते, इतिहासाची का नाही हो? कधी विचार केलाय का की का दप्तरांवरती किंवा डब्यावरती स्पायडरमॅन कशाला पाहिजे तुम्हाला? आपले गडदुर्ग चढून जाणारे सूर्याजी मालुसरे किती भारी दिसतील. बरोबर आहे. सो त्याच्यावरती आम्ही काम करतो आहोत. शाळांमध्ये वर्कशॉप्स देता येतील का? शिवछत्रपतींची रणनीती कोणकोणत्या प्रकारची होती ह्याची माहिती देता येईल. कोणत्या वयात महाराजांनी कोणती कामं केली. वर्कशॉप्स वरती म्हणजे साधारण 250-300 व्हिडिओज बनत आहेत की जे ऑनलाईन वर्कशॉप्स शाळांमध्ये उपलब्ध होतील. त्या कार्यशाळेत जसं विज्ञानाची प्रयोगशाळा असते तशी इतिहासाच्या कार्यशाळेत त्यांना देता येतील. ऑडिओ स्टोरीज वरती काम करतो आहोत. सो मावळा इन स्कूल हे एंटायरली एक नवीन पूर्ण थीमच वेगळी आहे, सदर वेगळं आहे. आपण बोलतो आहोत तेव्हा शिक्षणाधिकाऱ्यांपर्यंत ते पोहोचलेलं आहे आणि प्रॉबेबली त्याच्यावरती थोडेसे चांगली पावलं उचलली जातील अशी अपेक्षा आहे. दुसरं आम्ही उन्हाळी शिबिर करतो. ते पण कमाल लोकांनी प्रेम दिलंय त्याला. कल्पना करा बोर्ड गेम जिवंत झाला. शिवजन्मापासून राज्याभिषेकापर्यंतच्या महत्वाच्या घटना जमिनीवरती उभ्या मांडलेल्या आहेत आणि मुलं जी सहभागी होतात तेच डोक्यावर पगडी घालून कॉस्ट्युम घालून हर हर महादेव म्हणत ट्रे मध्ये फासे टाकून हा प्रवास करतात. मग त्याच्या घरांवर पोहोचतात. त्या घटना त्यांना सांगितल्या जातात. राज्याभिषेकापर्यंत स्पर्धा करतात. मग तो त्या रणांगण म्हणतो आम्ही त्याला. त्या शिबिराच्या वेळेस जे प्रांगण असतं ते जे दुमदुमतं आणि तो बघण्यातच मजा येते. खूप मुलांचे किती कमाल प्रश्न असतात. ते
शिबिरामध्ये होतं. आम्ही निवासी शिबिर पण करतो, बरं, की 5-5 दिवस सकाळपासून संध्याकाळपर्यंत निरनिराळ्या ऍक्टिव्हिटीज रिलेटेड टू शिवछत्रपती बरं. त्या होत असतात शहरात वेगवेगळ्या भागात. हे सगळे पुण्यामध्येच होतं. नाही, ठाण्यामध्ये झालेलं आहे, डोंबिवलीला झालेलं आहे. वेगवेगळ्या ठिकाणी आपण ते करतो. पुण्यात आता कन्व्हिनियंट कसं होतं, खर्च जायचा यायचा खर्च ऍड केला की ते परवडायच्या बाहेर जातं. आमची आता बरं, हं. लोक तिथे वेगळी उभी राहतील त्यावेळी बघू. त्यावेळेस. डार्क रूम अॅनिमेशन आहेत. स्वराज्य योद्धे अवतरतात बरं. अॅनिमेशन स्वरूपात. सो तुम्ही बसा आणि बघा कोण कोण बरं. लढलं स्वराज्यासाठी. असं एक करतो आहोत आपण. हं. एक 3D अॅनिमेटेड सीरीज वरती काम सुरू आहे, अच्छा. की स्वॉरियर्स नावाचं, की जिथं स्वराज्य योद्ध्यांची म्हणजे कहाणी शिवरायांचीच, हो. पण स्वराज्य योद्ध्यांच्या जीवनावर आधारित असलेली. एक बालनाट्य लिहिलं जातंय, अच्छा. की जे बोर्ड गेम म्हणजे जुमानजी खेळ कसा आहे, हां, हां, हां. इमर्सिव्ह एक्सपिरियन्स, तो हो, हो. पिक्चर जुमानजी, हो. तर तत्सम आपण बोर्ड गेमच्या निर्मितीबाबतचं एक बालनाट्य करतो, ज्यात स्वराज्य योद्धे भेटतील तंत्रज्ञानाचा वापर करून. त्याच्यावरती काम सुरू आहे सर, बऱ्याच गोष्टी. भरपूर गोष्टी सुरू आहेत. येस. खरं तर एक बाप म्हणून सुरू झालेला हा जो तुमचा प्रवास आहे, ते आपल्या मुलाला काहीतरी वेगळ्या पद्धतीने सांगण्यासाठी येस. तो सुरू झालाय आणि आता तो एका उद्योगाकडे वाटचाल करतो आहे. आपण त्याला स्टार्टअप म्हणजे अशा पद्धतीचा स्टार्टअप जे इनोव्हेटिव्ह आहे, एकदम वेगळा आहे हं. आणि ज्यातून आतापर्यंत ज्यांनी कोणी साध्य केलेलं नाही, ती गोष्ट आपण साध्य करण्यापर्यंत जातो आहे. ही खरंच मोठी गोष्ट आहे. तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी 3S टॉक या आमच्या पॉडकास्ट तर्फे खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच. खूप खूप आभार आहे सर मला इथं बोलवल्याबद्दल. थँक्यू सो मच.